नमस्कार, मी दत्ताजीराव पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार सांगली विभाग। आधी गेली 3 वर्षे आमच्या मागण्यासाठी हे तिसऱ्या वेळी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढत आहोत। आमची प्रमुख मागणी अशी आहे की चायनाचा बेदाणा अफगाण मार्गे आपल्या देशात आणला जातो आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो इंडियन पॅकिंगमध्ये पॅकिंग करून आपल्या देशात विकला जातो। त्याचा परिणाम आपल्या चांगल्या क्वालिटीच्या दर्जाच्या EI मानांकन असलेल्या बेदाण्यावर त्याचा मोठा दरावर परिणाम होतो। त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान व्हायला लागले। तरी हा येणारा बेदाणा ह्याच्यावर त्यांचा एक बेस रेट ठेवून 300 रुपये ठेवून त्याच्यावर 100% आयात कर लागू केला तर तो बेदाणा इथं आला तरी आपल्या बेदाण्याच्या किमतीपेक्षा स्वस्त राहणार नाही आणि तो येणारा बेदाण्याचे दर्जा टेस्ट करून तो आयात करावा। त्याचा कुठलाही रेशो न तपासता तो आपल्या भागात आणला जातो। यामुळं फार मोठं बेदाणा उत्पादकांचं नुकसान व्हायला लागले आणि बेदाणाचा दर कमी झाल्यामुळं जी द्राक्षे विकली जातात त्या द्राक्षावर सुद्धा त्याचा परिणाम फार मोठा होतो। ही आमची सगळ्यात प्रामुख्यानं मागणी आहे। आणि आताच्या काळात बेदाणा जसा यायला लागला तसंच गेल्या वर्षीपासून चायनाचे द्राक्षे पण आपल्या मार्केटमध्ये येऊ लागलेत आणि ते पण अशाच प्रकारे आपल्या देशात आणली जातात। त्यामुळे इथल्या आपल्या द्राक्षांचा व शेतकऱ्यांना मिळणाऱ्या किमती दरात फार मोठी तफावत निर्माण होऊन आपलं फार मोठं नुकसान व्हायला लागले। तसंच आज या आपल्या सांगली भागामध्ये जिल्ह्यामध्ये जर ICD बोर्ड तयार केलं तर इथून द्राक्षे उत्पन्न होतात, बेदाणा उत्पन्न होतो, केळी उत्पन्न होते, पेरू उत्पन्न होतो, डाळी उत्पन्न होतं। त्या अधिक शेजारच्या जिल्ह्यामध्ये गुळ असेल किंवा इचलकरंजी सारख्या ठिकाणी कपडे निर्मितीचं असेल, हे सगळं निर्यात करण्यासाठी जर ICD बोर्ड इथं केला तर फार मोठी निर्यातीसाठी आपल्याला मदत होणार आहे। त्यासाठी आमचे सातत्याने ह्या मागणी आपल्या ह्याच्यात राहिलेल्या आहे आणि शासनानं अफगाणिस्तानचा बेदाणा असेल, न्यूझीलंडचा असेल, चीनचा असेल, ह्यावर जो बेदाणा येतो त्याच्यावर आयात बंदी घालावी असं आमची प्रामुख्याने मागणी आहे। तसेच महाराष्ट्र शासनाने बेदाणा पोषण आहारात 2022 साली निर्णय केला पण त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही। आम्ही केंद्र सरकारला पण अशी मागणी करतो की जो पोषण आहारामध्ये केंद्र सरकारनं त्याचा निर्णय घेऊन लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करून पूर्ण देशात पोषण आहारामध्ये बेदाण्याचा समावेश व्हावा आमची अशी इच्छा आहे। तसंच दुसरं आता आलाय की तुम्ही बघता इलेक्ट्रिक गाड्या रोडवर पळतायत, जर ट्रॅक्टर सुद्धा चांगल्या कंपनीचे बाजारामध्ये आता निर्मिती होऊन आलेत त्याच्यावर जर 50% अनुदान ठेवून शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा खर्च औषध फवारणी किंवा बागेतील आऊत काम करणे यासाठी जो डिझेलचा खर्च एकरी 25,000पेक्षा जास्त येतो त्याच्यात नक्की बचत होऊन शेतकऱ्यांना त्याची मदत होईल। तसेच पूर्वी निर्यात द्राक्षे केली जायची होती, त्याच्या पॅकिंगसाठी शासन त्यांना 10% अनुदान देत होतं, ते अनुदानही त्याने बंद केले। त्या अशा बऱ्याचशाच मागण्या आमच्या केंद्र सरकारकडे आहेत। तसेच राज्य सरकारकडे आता द्राक्षे विकल्यानंतर बरेचसेच व्यापारी शेतकऱ्यांना पैसे बुडवून चाललेत, त्या अशा लोकांना जे पैसे बुडवतात त्यांच्यावर असे कुठला तरी कडक कायदा करावा की ज्याने मोकासारखे की त्याने परत शेतकऱ्यांना फसवू नये। असं फार मोठी रक्कम आपल्या जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात आहे की द्राक्षे बागायतदारांना हे व्यापारी फसवायला लागलेत। तसेच पांडुरंग पुलकर म्हणून फळबाग योजना आहे महाराष्ट्र शासनाची, त्यामध्ये जर द्राक्षाचा समावेश नाही, द्राक्षाचा समावेश केला तर आज सगळ्यात द्राक्ष लागवड करणे सगळ्यात महाग गोष्ट झाल्या, त्याला फार मोठी शेतकऱ्यांची मदत होईल। तसेच आता हे बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग असेल, डाळिंब असेल किंवा सगळ्या फळावर ते क्रॉप कव्हर घालायची वेळ आली आहे आणि ते क्रॉप कव्हर शेतकऱ्यांना अनुदानामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना म्हणजे आणि 1 एकरापासून ते किती मोठा शेतकरी असेल तर त्यांना ते क्रॉप कव्हर हे आता सांगायला हे सगळ्या राज्य सरकारचे मगाशी सांगले सगळे ते केंद्र सरकार मागण्या सगळ्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय? पुढचं आता असं आहे की आम्ही आता ठरवले 3री वेळ आहे आमची कलेक्टर ऑफिसवर मोर्चा करण्याची आणि ह्याच मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या आतापर्यंत शासनाने याच्याकडे एकही मागणीकडे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं। आम्हाला आता असं वाटतं की ह्या मागण्या आम्हाला मान्य करण्यासाठी आम्हाला पण जंतर मंतरवर जावं लागेल, कारण कालचं विद्यार्थ्यांचं उदाहरण बघितलं
तर असं केल्याशिवाय काही सरकारांच्या लक्षात येणार नाही. म्हणून आम्ही सुद्धा जंतर मंतरवर पुढच्या वेळी आम्ही जंतर मंतरवर जाण्याच्या तयारीत आहोत. याचा विचार करून शासनानं लवकरात लवकर आमच्या मागण्याकडे लक्ष द्यावं. तसंच आता कृत्रिम फुलं फार मोठ्या प्रमाणात यायला लागलेत. तर हे कृत्रिम फुलं आल्यामुळे जे फुल पिकवणारे उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागायला लागले. तर त्याचप्रमाणे जर अशा अनेक मागण्या असतील, आता अनेक काही मागणी आहे की काही लोकांची असे म्हणणं आहे की बाबा लग्नामध्ये आपण अक्षता म्हणून तांदूळ घेतो, हे आपलं खायचं अन्न उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तयार केलं आणि ते कारण नसताना त्याचा जर हे करत असेल तर फार मोठं नुकसान आहे. त्याऐवजी त्याच्यावर बंदी आणून फुलासारखे वगैरे फुलं टाकणे किंवा फुलांचं अक्षता वाहणे असे काहीतरी निर्णय सगळ्या शेतकऱ्यांनी करावा, शासनानं त्याच्यावर बंदी आणावी असे आमचे म्हणणे आहे.